नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये राशन कार्डची ई-केवायसी घर बसल्या आपल्या मोबाईल मधून कशी करता येईल याची आपण संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी जाणून घेणार आहोत। जर तुम्ही राशन कार्डची ई-केवायसी नाही केलात तर तुमचा राशन कार्ड बंद होऊ शकतो आणि शासनाकडून येणारे जे राशन कार्डवर जे योजना असतील ते तुम्ही लाभ घेऊ शकत नाही। तर त्या योजनांचे लाभ घेण्याकरिता तुम्हाला राशन कार्डची केवायसी करणे आवश्यक आहे। तर केवायसी कशा पद्धतीने करता येईल तुम्हाला तुमच्या घर बसल्या मोबाईल मध्ये हे बघूया। सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये जे हे ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचे मेरा ई केवायसी। त्यानंतर आणखीन एक ऍप इन्स्टॉल करायचे जे की आधार फेस आरडी। हे ऍप तुम्हाला हे दोन ऍप जे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे। ही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी ई केवायसी करू शकता। तर या ठिकाणी ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला हे दोन ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये हे ऍप तुम्हाला ओपन करायचे। त्यानंतर काय परमिशन मागतील ते परमिशन तुम्हाला अलाउ करायचंय आणि या ठिकाणी तुमचं जे असेल स्टेट या ठिकाणी राज्य सिलेक्ट करायचंय तुमचं। त्यानंतर तुमचं लोकेशन तुमच्या डिव्हाइसचं लोकेशन ऑन आहे का नाही ते तपासून, जर ऑन नसेल तर या ठिकाणी ऑन करायचंय आणि व्हेरीफाय लोकेशन करायचं आहे। व्हेरीफाय लोकेशन या ठिकाणी केल्यानंतर यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचंय, म्हणजेच ज्यांचं ई केवायसी करायची आहे, ज्यांच्या राशन कार्डची केवायसी करायची आहे त्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपी करायचा आहे। जसं तुम्ही जनरेट ओटीपी करशाल तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जातो, जे आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरील ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे। ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा बेनिफिशरी डिटेल्स, म्हणजे ज्यांची केवायसी करायची आहे, ज्यांचे तुम्ही आधार नंबर टाकून लॉग इन केलात सबमिट केलात त्यांचे या ठिकाणी डिटेल्स दिसतील, ज्यामध्ये आधार कार्डचे लास्ट 4 डिजिट यामध्ये दाखवतील आणि त्यांची केवायसी झालेली आहे का नाही यामध्ये दाखवतील। यांची या ठिकाणी केवायसी झालेली आहे। ज्यांची केवायसी झालेली नसेल त्यांना या ठिकाणी याला काही नाही दिसणार आहे, म्हणजेच या ठिकाणी एम्प्टी असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला केवायसी करण्यासाठी फेस ई केवायसी या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि ऍक्सेप्ट करायचं आहे। या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून या ठिकाणी ऑलरेडी केवायसी झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी सिलेक्टेड मेंबर ऑलरेडी डन ई केवायसी असं जे मेसेज शो करते। परंतु ज्यांचं झालेलं नाहीये त्यांनी फक्त या ठिकाणी ऍड फेस केल्यानंतर त्या ठिकाणी जे ऑटोमॅटिकली या ठिकाणी फेस तुमचा कॅप्चर करेल। फेस कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी तुमची ई केवायसी कंप्लीट होईल। अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून राशन कार्डची ई केवायसी सहजरित्या करू शकता। यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता।